मिहान येथे घरफोडी करणारा निघाला ड्रायव्हरच गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने घेतले ताब्यात. सुहास चौधरी पोलीस निरीक्षक. गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांनी 23 मे दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे सोनेगाव अंतर्गत येणाऱ्या मिहान येथे देवेंद्र सिंग यांनी त्यांच्या घरी अज्ञात आरोपीने घरफोडी केल्याची तक्रार 22 मे रोजी दुपारी 2 वाजता सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने तांत्रिक माध्यमाच्या सहाय्याने तपास करून आरोपीला परसोडी येथून 23 मे दुपारी 2 वाजता अटक केली. हा आरोपी तक्रार करतात यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांनी दिली आहे. काल पोलीस सोनेगाव येथे अपराध क्रमांक 84/24 कलम 380 भागवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचे मूळ फिर्यादी आहेत देवेंद्र सिंग हे राहणार ब्लूमडेल मिहान यांनी तक्रार दिलेली होती की त्यांच्या घरी ठेवलेले जवळपास एक 40 ग्रामचं सोन्याचं मंगळसूत्र, एक 15 ग्रामची सोन्याची चेन आणि 30 ग्रामच्या एक जवळपास 4 बांगड्या असा एकूण सोन्याचा मुद्देमाल 3,21,000 रुपयाचा चोरीस दिलेला आहे. त्याचा समांतर तपास क्राईम ब्रांच युनिट 1 चे अधिकारी अंमलदार करीत असताना आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की जर चोरी ही आरोपी नामे अंकित दिलीप भोगे राहणार बेला सध्या तो हळदीप परसोडीला आहे, त्यांनी चोरी केलेली आहे. त्यावरून आम्ही त्याकडे ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले. त्यावर आम्ही त्याच्याकडून एक अंगठी, 4 सोन्याच्या बांगड्या असा जवळपास 3 लाखाचा मुद्दा हस्तगत केलेला आहे. उर्वरित माल त्यांनी एका सुराला घेतलेला आहे, तो पण हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपासकरिता आम्ही आरोपी व सर्व मुद्देमाल हा पोलीस सोनेगावच्या ताब्यात दिलेला आहे. सदर कामगिरीच्या मागे युनिट 1 चे API भोले, हेड कॉन्स्टेबल बोलत मनोज टेकाम, सुशांत सोलंके, शरद सांभारे हे समाविष्ट होते.